नमस्कार, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या युवक भाती पुस्तकातील परिमळ हा पाठ। या पाठाच्या निमित्ताने दोन साहित्यिकांचा परिमळ आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। त्यातले पहिले साहित्यिक म्हणजे या पाठाचे लेखक प्र.के. आत्रे आणि दुसऱ्या कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी। आपण खरंच त्यांच्या ह्या साहित्याच्या सुवासामध्ये न्हावून जाऊया। त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीलाच प्र.के. आत्रे यांचा थोडक्यात परिचय करून देते। नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट पटकथा लेखक, राजकारणी, वक्ता, शिक्षणतज्ञ म्हणजे प्र.के. आत्रे। महाराष्ट्रातील एक झंझावती व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जाते। त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोडीत या गावी झाला। त्यांनी पुणे, मुंबई, लंडन येथून BA, BT, TD अशा पदव्या प्राप्त केल्या। लंडनवरून परतण्यापूर्वी हॅरो येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आणि हेच अध्यापनाचे कार्य पुन्हा भारतात परतल्यानंतर पुण्यातील कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी पुन्हा सुरू केले। कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये ते सुरुवातीला शिक्षक म्हणून रुजू झाले आणि नंतर ते मुख्याध्यापक झाले। त्यांच्या लेखनाचा प्रवास जेव्हा आपण पाहतो त्यावेळी प्र.के. आत्रे म्हटले की नाटक आपल्या डोळ्यासमोर येते। त्यांची अनेक नाटके गाजली, त्यातील प्रामुख्याने मोरूची मावशी, ब्रँडीची बाटली, तो मी नव्हेच, ब्रह्मचारी, साष्टांग नमस्कार ही नाटके आवर्जून डोळ्यासमोर येतात। झेंडूची फुले हा त्यांचा विडंबन काव्यसंग्रह साहित्य विश्वातील एक वेगळा साहित्य प्रकार त्यांनी साहित्यिक वाचकांसमोर आणला। त्याचबरोबर अशा गोष्टी, अशा गमती व फुले आणि मुले हे त्यांचे कथासंग्रह, कऱ्हेचे पाणी हे त्यांचे आत्मचरित्र, साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित त्यांनी निर्माण केलेला श्यामची आई या सिनेमाला राष्ट्रीय सुवर्ण कमळ पारितोषिक प्राप्त झाले। आणि अशा या प्र.के. आत्रेंचं 13 जून 1969 रोजी निधन झाले। पण त्यांची टोकदार लेखणी, बोचरा विनोद आणि दिलदार वृत्ती आजही महाराष्ट्र विसरू शकला नाही। एका दिवाळीच्या आधी त्यांना एक असा काही काव्याचा खजिना हाती पडला आणि तो खजिना जेव्हा उघडला त्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की महाराष्ट्राला याची ओळख व्हायला हवी। आणि त्यानंतर मग बहिणाबाईंची गाणी नावाचा तो काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला। ही गाणी होती बहिणाबाई चौधरींची। त्यांच्या पुस्तकाला दिलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावनाच त्यांनी या पाठाच्या रूपात आपल्यासमोर आणली आहे। यासाठी आपल्याला पहिल्यांदा बहिणाबाई चौधरींची ओळख करून घेणे गरजेचे आहे। बहिणाबाई चौधरी म्हणजे खानदेशी कवयित्री, खानदेशी बोलीभाषेत ज्यांनी आपल्या काव्यांची निर्मिती केली त्या कवयित्री। त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1880 रोजी नागपंचमी दिवशी जळगाव जिल्ह्यातील आसोदे या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी आणि आईचे नाव भीमाई। वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या खंडेराव चौधरी यांचे सुपुत्र नथुजी चौधरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला। कारण त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती आणि 13व्या वर्षी ती लहानशी पोर संसाराचं ओझं घेऊन सासरी गेली। त्यानंतर त्यांना 3 अपत्य झाली, त्यातला मोठा ओंकार, दुसरे प्रसिद्ध कवी सोपानदेव आणि 3 नंबरची कन्या म्हणजे काशी। जेव्हा महाराष्ट्रात प्लेगची साथ आली तेव्हा त्या प्लेगच्या साथीमध्ये त्यांचा मोठा मुलगा ओंकार त्याला कायमचे अपंगत्व आले। त्या दुःखी झाल्या, पण तरीही संसाराचं गाडगं सुरूच होतं
पण जे दुःख त्यांना आलं ते त्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी, जेव्हा त्यांचे पती नथुजी चौधरी यांचे निधन झाले. आणि मग मात्र ह्या संसाराचा भार त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर आला. समोर एक अपंग मुलगा, दुसरा त्यांच्यापेक्षा लहान म्हणजे सोपानदेव, आणि तिसरी काशी. आणि ह्या 3 मुलांना समोर ठेवून जेव्हा वैधव्य आलं तेव्हा मात्र त्यांना स्वतःलाच खंबीर व्हावं लागलं. जेव्हा जेव्हा पतीच्या निधनानंतर त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्याकडे लोक जमा व्हायचे, तेव्हा उलट त्याच त्यांना सांगायच्या की तुम्ही माझं सांत्वन करू नका, कारण त्यातून मी दुबळी होईल. आणि हे दुबळेपण त्यांना नको होतं, मनाचं खंबीर पण त्यांच्याकडे होतं. आणि ते त्यांच्या काव्यातून त्या म्हणतात, देव गेले देवा घरी, देव गेले देवा घरी, आटी ठेवूसनी ठेवा, डोळ्यापुढे 2 लागलं, रडू नको माझ्या जीवा. म्हणजे देव देवाघरी गेले म्हणजे पतीला परमेश्वर म्हणण्याची पद्धत होती. आणि मग ते देव देवाघरी गेले, आटी ठेवूसनी ठेवा, माझ्या आठवणींचा ठेवा जो आहे तो त्यांनी इथंच ठेवलाय, ते घेऊन गेले नाहीत, तो इथंच आहे, माझ्या सोबतीनं आहे. आणि म्हणून डोळ्यापुढे 2 लाल, ती 2 मुलं आहेत, ओंकार आणि सोपान. आणि मग त्या स्वतःच्या मनाला सांगतात की रडू नको माझ्या जीवा. पुढे त्या एका कवितात म्हणतात की नको नको आया बाया करू नका माझी किव, नको नको आया बाया करू नका माझी किव, झालं झालं समाधान आता माझा एकला जीव. म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला जे माझ्याबद्दल जे दुःख वाटतं तसं तर माझ्याबद्दल काहीच करू नका, माझी कीव करू नका, मी दुबळी होईल, मी अजून खचेन. कारण आत्ता मला मान्य केलं पाहिजे की मी एकटीच आहे, माझा जीव एकटा आहे आणि मला हे सगळं सांभाळायचं आहे. पुस्तकात सुद्धा त्याच वैधव्याचं करून कहाणी सांगणारं हृदयदावक एक काव्य आहे. आणि त्यात त्या म्हणतात की लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुसीसन गेलो कुंकू रेखा उघडी पडली. म्हणजे आता हे वैधव्य आले हे मान्यच केलं पाहिजे, ही कर्माची रेखा होती, ही नशिबात होणारच होतं. आज ते उघडं पडलेलं आहे, हे सत्य समोर आलेलं आहे. पण त्यासाठी मी जर रडत बसले तर हे सगळं सांभाळणार कोण, माझी मुलं लहान आहेत. आणि इतकं धाडस हे त्या काळातल्या निरक्षर स्त्रीला होतं. आणि मग ह्या अशा बहिणाबाई त्यांच्या शब्दातून आपल्या जे जीवन जगण्याचं त्यांचं जे त्यांनी वृत्ती होती किंवा त्यांचं ते ठामपणा, त्यांची ती ठाम भूमिका होती, त्या प्रत्येक वेळी प्रत्येक काव्यातून ती आपल्याला दिसून येते. पुढे कधीतरी मग त्या सकाळी उठायच्या, चूल पेटवायला लागायच्या. आणि मग त्याच्या आधी चूल पेटवण्यापूर्वी त्यांना त्याच्यासाठीचं दळण करावं लागायचं. पूर्वी गिरणी नव्हत्या आणि म्हणूनच मग ते जात्यावर दळण करावं लागायचं. त्या जात्याला घरोटा असं म्हणतात. आणि मग त्या घरोट्यातून जात्यातून जेव्हा पीठ पडायचं त्यावेळी त्या पिठाबरोबर त्यांच्या ओठातून काव्य सांडायचं. आणि मग त्या म्हणायच्या की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. त्या जात्याला म्हणायच्या अरे घरोटा म्हणजे जात्या तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओटी. त्या कष्टाला घाबरल्या नाहीत, कारण दळणं हे फार कष्टाचं होतं. पण जसं पीठ पडतंय तसं माझ्या पोटातून ओठावर गाणं येतंय आणि त्याच्यातून माझा श्रमपरिहार होतोय. ही श्रमपरिहाराची भूमिका सुद्धा खूप वेगळी होती. पीठ तयार झालं की पुन्हा मग स्वयंपाकाचं काम असायचं आणि स्वयंपाकासाठी चूल पेटवावी लागायची. कधी कधी असं व्हायचं की चूल पेटवणं, कारण ज्यांनी चूल पेटवली त्यांना माहीत असेल की चूल पेटवायचं तसं थोडंसं निगुतीचं काम असतं, ते सहज जमत नाही, त्याला सराव लागतो. सराव असणाऱ्यांना सुद्धा सुरुवातीला चूल पेटवताना धूर होतो. आणि मग त्या धुराला त्या म्हणायच्या पेट पेट धुक्के येला, किती घेसी माझा जीव, पेट पेट धुक्के येला, किती घेशी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आले तुले हिव. हे थंडपणा तुला कसा आला आणि तू धूर का होतोस, त्यालाच त्या विचारायच्या. मग चूल पेट घ्यायची आणि मग त्यावर तवा ठेवला जायचा आणि मग सुरू व्हायचं ते भाकरी करणं. आणि मग हे भाकरी करताना पुन्हा त्यांचा
संसाराचं गणित सांगितलेलं आहे त्यांनी, संसाराचं गुपित सांगितलेलं आहे की संसार कसा आहे, सहज होत नाहीये. आपण असं म्हणतो की संसार म्हणजे रथाची 2 चाकं, त्यातलं एक नसेल तर संसार निखळून पडतो. इथे एक चाक नव्हतंच आणि तरी सुद्धा त्या म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. म्हणजे कुठलंही तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यात चटके आहेतच. आणि मग तव्याचं त्यांनी रूपक वापरलेलं आहे आणि त्या संसारात सांगितलेलं आहे की संसारात सहज साध्य काहीच होत नाहीये. तर त्यासाठी ते चटके सहन करावे लागतात, कष्ट करावं लागणार आहे, कधीतरी दुःख वाटायला यावं लागणार आहे, त्याच्यातून सुखाचे मार्ग आपल्याला काढावे लागत आहे. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. जे हे संसाराची सगळी गुपितं जी आहेत ती गुपितं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि मग त्यांना आठवतं त्यावेळी ती त्यांचं शेत शिवार हे सगळं ताणक्या आणि म्हणजे ताणक्या सोपाना जे अगदी तांदूळ सोपानदेव होते त्यावेळी त्या ही केलेली भाकरी त्या बुट्टीत भरायच्या, त्या बुट्टीतच त्या लहान सोपानदेव जे होते त्यांना ठेवायच्या आणि मग त्या शेताकडे वाटचाल करायच्या. शेताकडे जात असताना त्यांना जे जे काही दिसायचं त्याच्यावरही त्यांचं काव्य सुरू व्हायचं. त्यांना शेतात जाताना कधीतरी मग जे वाटेमध्ये वडाचं झाड दिसायचं, त्या वडाच्या झाडाला लाल टच जी फळं यायची ती फळं त्यांना दिसायची आणि मग त्यांचं काव्य सुरू व्हायचं. आणि त्या म्हणायच्या हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच, हिरवे हिरवे पान लाल फय, फय म्हणजे फळ, जशी चोच आलं वड्याच्या झाडाला जसं पीक पोपटाचं. म्हणजे ती पानं आणि पानाच्या पुढेच असणारं छोटंसं ते म्हणजे फळ, लाल फळ असायचं, ते जणू काय पान म्हणजे ते पोपटाचं शरीर वाटायचं आणि पुढे ते फळ म्हणजे त्याची चोच वाटायची. आणि मग जणू काय त्या वडाच्या झाडावर पोपटाच्या पिकाचंच सगळं ते पीक आले की काय, सगळे पोपटच तयार झालेत की काय असं त्यांना वाटायचं. हे झालं वडाच्या झाडाचं. पुढे त्यांना मग लिंबाचं झाड दिसायचं आणि मग लिंबाचं झाड कडुलिंबाचं दिसलं की हळूहळू त्यांचं काव्य त्याच्यावरही झेप घ्यायचं. आणि त्या म्हणायच्या कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोनी शेवटी पिकीसनी गोड झाली. आणि मग ती कडू निंबोनी जी होती ती काय झाली तर पिकीसनं गोड झाली. म्हणजे कडुलिंब जरी कडू असेल तरी त्याला येणारं फळ जे आहे ते थोडंसं गोड असतं, इतकं कडू नसतं. आणि मग हे सुद्धा त्यांचं निरीक्षणच आहे, ते त्यांनी बघितलेलं आहे. धरित्रीच्या कुशीमध्ये जी कविता आहे त्या कवितेत त्या म्हणतात की धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, व्हरे पसरली माती जशी शाल पांघरली. म्हणजे धरतीच्या कुशीमध्ये बी बियाणं ज्यावेळी आपण रुजवतो, बी पेरणी होते अशी फेकून देत नाही आहे, तर त्याला माती बाजूला करतो, त्याच्यात बी बियाणं टाकतो, त्याच्यावरून पुन्हा माती पसरतो. आणि मग म्हणतात की धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणं निजली, व्हरे म्हणजे वर पसरली माती, माती म्हणजे माती, जशी शाल पांघरली. एखाद्या आईनं आपल्या मुलाला जशी शाल पांघरावी, ऊब निर्माण करावी, अगदी तद्वतच ती धरती सुद्धा त्या बियाणांसाठी काम करते. आणि त्याच्या पुढे म्हणतात की ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून परगटले 2 पानं जशी हात जोडेसन. आणि जेव्हा ते बिया जे आहे ते त्याला अंकुर फुटतात, हळूहळू मग त्याला 2 पानं फुटतात, तेव्हा ते म्हणतात की ऊन वाऱ्याशी खेळता. उन्हा वाऱ्याबरोबर जी पंचमहाभूत आहेत त्यांचा संपर्क त्यांच्याशी जेव्हा येतो तेव्हा एका एका कोंबातून, जो एक कोंब आहे त्याच्यातून काय होतंय ती 2 पानं तयार होतात. आणि ती पानं कशी वाटतात, सुरुवातीला परगटले 2 पानं जसे हात, जसं काय माझा जन्म झाला म्हणून आपण त्या निर्मात्याप्रती जसे आभार व्यक्त करतो, धन्यता मानतो, जणू काय तसंच ती 2 पानं सुद्धा ह्या सृष्टीकराला वंदन करत आहेत असं वाटतं. आणि इतकी सूक्ष्म निरीक्षण शक्ती जी आहे ती निरीक्षण शक्ती म्हणजे बहिणाबाईंची होती. त्यांचे प्रत्येक काव्य हे वेगळं आहे. जरी त्या म्हणजे शिकलेल्या नसतील, निरक्षर असतील, तरी सुद्धा ती निरीक्षण शक्ती जी आहे ती प्रचंड होती. आणि त्याच्यातूनच मग त्यांना ज्या गोष्टी दिसल्या, त्यांना जे समजलं, त्यांनी जे जाणून घेतलं ते त्यांच्या प्रत्येक काव्यातून आपल्याला पाहायला मिळतं. पुढे ते म्हणजे कधीतरी मग ते शेतात जात असतात, शेतावरून येत असताना त्यांना दिंडी दिसते. आणि मग दिंडी दिसली की त्या वारकऱ्याला उद्देशून म्हणतात की अरे वारकऱ्या तुले ऊन नाही ऊन वारा थंडी.
अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. आणि कारण ज्यावेळी वारकरी पंढरीला जातो त्यावेळी नुकताच ती आषाढी वारी असेल तर नुकताच पावसाळा सुरू झालेला असतो. फक्त शेतीची कामांना सुरुवात झालेली असते आणि मग तो सुरू होतो. आणि मग त्या पावसाळ्यात ना थंडी ना ऊन ना वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता त्या विठ्ठलाच्या फक्त भक्तीत दंग होऊन त्यात व्याकुळ होऊन त्याला भेटण्याची आस लागलेली असते. आणि मग तो वारकरी पायी चालत 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 त्या दिंडीतून जातो. आणि मग त्या तशा एका वारकऱ्याला त्या विचारतात की अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. आणि मग त्या वारकऱ्यांनाही त्या विचारतात. पुढे त्या मग शेतामध्ये मग हळूहळू ती बियाणं रुजतं, ते वाढतं मोठं होतं. मग त्याची कापणी होते, मळणी होते आणि उपलणी झाली की पुन्हा मग बहिणाबाई त्या खळं जे मांडलेलं असतं त्या खळ्याभोवती फिरणारे जे बैल असतात त्या बैलाला म्हणतात की पाय उचल रे बैला, कर बापा आत्ता घाई. पाय उचल रे बैला, कर बापा आत्ता घाई. बैलांना बाप म्हटलेला आहे कारण तो जो अन्नदाता आहे त्याच्यासाठी कायम ताठ उभा असतो, पाठीशी उभा असतो, जपताना कायम कणखर असतो. आणि म्हणून त्या म्हणतात की पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई. आणि तुझ्या त्या पायाची पुण्याईनंच माझं घर भरलं होऊ देत, धनधान्यानं समृद्ध होऊ देत. आणि ही समृद्धता कुठून येईल तर तुझ्या पायाच्या पुण्याईनं येईल. आणि म्हणून तू लगबग कर, तू तुझे पाय जे आहेत ते पाय उचल. आणि तू पाय उचललेस, लवकर लवकर मळणी केलीस तर हे धान्य जे आहे ते धान्य माझ्या घरापर्यंत पोचेल. आणि म्हणून तुझ्या पायाची पुण्याई माझ्याकडे येऊ दे. असा त्या मेढ्याभोवती फिरणारा तो बैल त्याला त्या सांगतात. आणि मग आपल्या बाजूला असणाऱ्या प्रत्येक जे घटक आहेत ते घटक त्या काव्यात बांधू पाहतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी आपली नाती असतील तर त्या नात्यांना काव्यात बांधलेलं आहे. शेतीतली विविध कामं जे आहेत त्या कामांवर त्यांनी वेगवेगळ्या कविता केलेल्या आहेत. वेगवेगळे सण आहेत त्या सणांच्या निमित्ताने कविता केलेल्या आहेत. अगदी जेव्हा त्यांची त्यांची ही सगळी अवस्था, त्यांची मुलगी सासरी गेलेली असते आणि त्यावेळेला एक साधू त्यांच्या दारावर येतो आणि तो म्हणतो की इतकं असं जीणं कशाला जगतेस, काय गरज आहे तुला जगण्याची. आणि त्या साधूला तत्वज्ञान सांगून जाणारी ही कवयित्री म्हणते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. इतकं अगाध ज्ञान असणारी ही स्त्री की देरे देरे योग्या ध्यान, त्या योग्यालाच सांगते, त्या साधूलाच सांगते, ऐक कायमी सांगते, मी काय सांगते ते ऐक. लेकीच्या माहेरासाठी, लेक माहेरी यावी, तिला सुखाचे 4 दिवस मिळावेत म्हणून माय सासरी नांदते. आईला कितीही कष्ट पडले तरी त्या मुलीच्या सुखासाठी, मुलीच्या त्या 4 दिवसांसाठी ती आई सासरी नांदत असते. इतकं प्रचंड ज्ञान बहिणाबाईंना होतं. आणि म्हणून म्हणजे त्यांना जे काही सांगायचं होतं ते प्रत्येक तत्वज्ञान होतं. त्या प्रत्येक तत्वज्ञान, प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द म्हणजे एक त्यांच्या शब्दांची ती श्रीमंती होती. आणि मग ती शब्दांची श्रीमंती जी आहे ती आपल्याला सुभाषितांसारखी वाटते. आणि मग त्यांची एक कविता आहे, कशाले काय म्हणू नये. तर त्या कशाले काय म्हणू नये मध्ये काय म्हणतात तर ज्यात कापूस नाही त्याला बोंड म्हणू नये. जे नुसतं बोंड असून चालत नाही तर त्यात कापूस असायला पाहिजे. आणि म्हणून ज्यात कापूस नाही त्याला बोंड म्हणू नये, भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये. म्हणजे प्रत्येक रात्री प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव त्याचं पोट भरलं पाहिजे. आणि जर तसं झोपत असेल तर त्याला रात म्हणू नये. आखडला दानासाठी त्याला हात म्हणू नये. म्हणजे आपल्याला खूप आहे पण आपल्याला आपली दानत नाही आहे, आपल्याला दान करण्याची वृत्ती नाही आहे, प्रत्येक वेळी हात पाठीमागे आहे. असं जर असेल तर त्याला हात कशाला म्हणायचा. तर म्हणू नये त्या म्हणतात. इमानाला विसरला त्याला नेक म्हणू नये, जन्मदात्याला जो भोवला त्याला लेख म्हणू नये. म्हणजे जन्मदात्यावर म्हणजे मारहाण कर, त्यांना त्रास दे, त्यांना नामुष्की येईल असं जर वागत असेल तर त्याला लेख म्हणजे मुलगा म्हणू नये असं म्हणतात. जन्मदात्याला भोवला, त्याला त्रास देणारा जो असेल त्याला मुलगा म्हणूच नाही.
ज्याच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि ज्याच्यामध्ये रस नाही त्याला शक्ती म्हणू नये. इतकं सुंदर जे आहे ते एका निरक्षर स्त्रीनं लिहावं. मग याच्यापेक्षा महान कवी कुणाला म्हणायचं, कुणाला असं म्हणावं. म्हणजे त्यांनी जे जे लिहिलंय त्याच्यात महानता होती, त्यात श्रीमंती होती. आणि म्हणून मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट जे त्यांचा स्पष्ट वक्तेपणा जो होता, किंवा चांगली निरीक्षण शक्ती जी होती ती वाखाणण्यासारखी होती. म्हणजे मुळात एखादा बुद्धिवादी असेल, एखादा तत्वज्ञानी असेल, एखादा महाकवी असेल, तर त्याच्या बरोबरीचं जे लेखन होतं ते लेखन बहिणाबाईंनी केलेलं आहे. आणि मग जे एखादा महाकवी झाला तर मी असं म्हणते की हे बहिणाबाईपेक्षा काय वेगळं लिहिणार होता. त्या आपल्या कवितेमध्ये म्हणतात, त्यांची मन नावाची कविता आहे, तर त्या म्हणतात की मन वढाये वढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकता हाकता फिरी येते पिकावर. मनाला त्यांनी वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत, तर त्याच्यातलं पिकातलं ढोर दिले. मन बघा आपलं एकाच गोष्टीवर सतत येतं, कितीही म्हटलं आपण त्याच्यातून बाजूला व्हायचंय नाही. सध्या कोरोनाची परिस्थिती आहे, किती विषय टाळायचं म्हटलं तरी पुन्हा मन तिथंच येतं, कुठून ना कुठून तरी आपण त्याच एका विषयावर येतो. आणि म्हणून त्या म्हणतात की मन वढाये वढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं तरी फिरी येते पिकावर. तसं ते म्हणतात मन पाखरू पाखरू, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेय गेय आभाळत. मनाला बांधून ठेवता येत नाही, ते पाखरासारखं आहे. आत्ता हिथं आहे म्हणता म्हणता कुठंतरी जातं. आणि मग त्या म्हणतात त्याची काय सांगू गंमत, तर आता होतं भुईवर, आत्ताच जमिनीवर होतं गेय गेय आभाळात, आभाळात गेलं ते. आत्ता इथं आहे म्हटलं की आपण चंद्रावर जाऊन पोहोचतो, आपण इथं असेल तर दिल्लीत जाऊन पोहोचतो. आपलं मन मात्र राहत नाही. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की देह देवळात आणि ध्यान आपलं कुठं असतं, आता हे सांगायला नको. आणि असलं हे मन आपलं की एका ठिकाणी कुठेच राहत नाही. आणि मग ही भाषेच्या माध्यमातून त्यांनी जी विचारांची श्रेष्ठता आपल्याला सांगितली ती खूप मोठी आहे. त्याच्यावर आपण एखादं PhD केली तरीसुद्धा ती अपूर्ण राहील असं त्यांचं ते सगळं लिखाण आहे. आणि मग त्या कधी कधी त्यांना मग हे लोकांचा जो मतलबीपणा आहे, स्वार्थीपणा आहे, त्याचीसुद्धा त्यांना चीड येते. आणि मग त्या म्हणतात की मानसा तुला नाही नियत नाही रे, मानसा मानसा तुला नियत नाही रे, तुझ्यापेक्षा गोठ्यातले जनावर बरे. म्हणजे खरं तर गोठ्यात बांधलेलं जनावर त्याच्या मालकाशी प्रामाणिक राहतं, दारात उभा असणारा कुत्रा त्याच्या मालकाशी प्रामाणिक राहतो. पण माणूस मात्र जितका स्वार्थी, जितका आपमतलबी, तितका तो घातकी असतो, इतरांसाठी तो त्रासदायक असतो. आणि म्हणून त्यांना ती पिकं किंवा इतर सगळं जे काय आहे त्याच्यात ते म्हणतात की बाबळीच्या अंगावर जरी काटे आले तर ती वाईट नसते, ती शेतशिवाराचं रक्षण करते, शेताचं रक्षण करते, म्हणजे ती सुद्धा वाईट नाही आहे. पण माणूस मात्र काय आहे, माणूस मात्र मतलबी आहे, स्वार्थी आहे. आणि मग त्या माणसालाच म्हणजे सल्ला देताना म्हणतात, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. नको लागू जीवा, जीवा म्हणजे माणसा, मतलबा पाठी तू लागू नको. हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हिरिताचं म्हणजे हृदयाचं, हृदयाचं देणं घेणं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला निस्वार्थी प्रेम असं म्हणतो. हे आपल्यात असलं पाहिजे. एका हृदयाचं दुसऱ्या हृदयाला, एका मनाचं दुसऱ्या मनाला जेव्हा कळेल त्यावेळी आपल्याला सुखदुःख समजावून घेता येते. आणि हे ती बाई सांगते आपल्याला की हिरिताचं देणं आहे. किती त्या काव्यामध्ये आणि त्या व्यक्तिमत्वामधली श्रेष्ठता जी आहे ती श्रेष्ठता वाखाणण्यासारखी आहे. आणि मग मानवतेलाच त्या आव्हान करतात. आणि मग हरवत झालेली मानवता पाहून त्या म्हणतात की मानसा मानसा कधी वसील माणूस. माणसाला माणूस होण्यासाठी त्या विनंती करतायत. तुझ्यातलं तो माणूस पण, कारण माणूस पण आहे ते इतरांसाठी आहे. माझा उपयोग जेव्हा इतरांना होईल, माझ्या म्हणजे कार्याचा होईल, माझ्या कर्तृत्वाचा होईल, इतरांसाठी होईल, त्यावेळी तो खरं माणूस पण आपण असो. आणि म्हणून त्या म्हणतात की मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. आणि मग माणसाचा कानूस झालास, तुझ्या स्वार्थामुळे झालास, तेव्हा तू माणूस होण्याचा प्रयत्न कर. तुझ्यातलं माणूस पण, तुझ्यातली मानवता तू जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कर.
आणि माणसाचं हे माणूस पण जे हरवत चाललेला आहे त्याला बहिणाबाईंनी आव्हान केलेलं आहे. बहिणाबाईंनी जसे वैचारिक म्हणजे किंवा निसर्ग, सणवार ह्यांच्याबद्दल जसं काव्य केलं, तसं त्यांनी त्यांच्या आसपासची जी माणसं होती, त्यांच्या नात्यातली जी माणसं होती त्यांच्यावर सुद्धा काव्य केलं. आणि त्यातली एक म्हणजे त्यांची चुलत सासू, त्या चुलत सासू भिवराई म्हणून त्यांच्यावर त्या सगळ्यांच्या नकला करायच्या. आणि मग त्यातून त्यांनी त्यांच्यावर केलेलं काव्य त्या म्हणतात, नावे ठेवी आव घ्याले करे सर्वांची नक्कल. नावे ठेवी आवे घ्याले करी सर्वांची नक्कल, हासवता हासवता शिकवत रे अक्कल. कारण म्हणजे प्रख्यात्यांच्या बाबतीत मी असंच म्हटलं होतं की त्यांचा विनोद बोचरा होता. बहिणाबाईंनी सुद्धा तेच केलेलं आहे. त्या म्हणतात की नक्कल केली तरी त्यातून अक्कल शिकता येत होती, म्हणजे त्यातून शहाणपण येत होतं आणि त्या माणसाला ते शहाणपण शिकवून जात होतं. असं ह्या लिहिणाऱ्या बहिणाबाई त्यांच्या काव्यात वेगवेगळ्या भावना होत्या. त्यांच्या काव्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं काव्य म्हणजे प्रत्येक वेळी एक विचार होता, एक घटना होती, एक सूत्रबद्धता होती आणि त्याच्यातून मन असेल, माहेर असेल, संसार असेल, ह्या त्यांच्या सगळ्या कविता किंवा पंढरीची दिंडी असेल, ह्या सगळ्या ज्या कविता आहेत त्याच्यात एक घटनाक्रम आहे आणि तो घटनाक्रम त्यांनी तसाच काव्याच्या माध्यमातून पुढे नेलेला आहे. अगदी कमी शब्दात पण समाजाला शहाणं करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या काव्यातून केलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे उगाचच कुठंतरी रलाटं जोडायचं किंवा ध्वनी निर्माण करायचा असं म्हणून काव्य केलेलं नाही आहे. तर प्रत्येक काव्यातून कुठंतरी माणसाला माणूसपण जागं करण्याचा प्रयत्न त्यांच्या काव्यातून झालेला आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वाचकाला मोहित करेल, स्तिमित करेल अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं काव्य जे आहे ते काव्य लिहिलेलं आहे. आणि मग या बहिणाबाईंचा मृत्यू म्हणजे 3 डिसेंबर 1951 साली झाला. ज्यावेळी त्यांचं निधन झालं तोपर्यंत त्यांच्या काव्याची ओळख कुणालाही नव्हती. सोपानदेव म्हणजे त्यांचे 2 नंबरचे चिरंजीव ते आणि बहिणाबाईंचा मावस भाऊ पितांबर चौधरी यांनी मात्र जेव्हा जेव्हा बहिणाबाई कविता करायच्या तेव्हा त्या कागदावर उतरवण्याचा, लिहून ठेवण्याचं काम केलं होतं. आणि बहिणाबाईंनी ती कागदाचे चिटोरे जे होते ते सगळे एका आपल्या त्या लोखंडी जी ट्रंक असायची त्या ट्रंकमध्ये जपून ठेवले होते. 3 डिसेंबर 1951 त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र काही महिन्यात सोपानदेव चौधरींनी हे सगळं गाठोडं काढलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की कुणाला तरी दाखवलं पाहिजे. सोपानदेव चौधरी आणि प्रख्यात्री यांची पूर्वीपासूनची ओळख होती, मैत्री होती आणि त्यामुळे सोपानदेव चौधरी हे सगळी जी चोपडं होतं ते चोपडं प्रख्यात्रींच्याकडे घेऊन गेले आणि प्रख्यात्रींना जेव्हा हे दाखवलं तर प्रख्यात्री म्हटले, हे 52 काशी सोनं आहे, जे जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल. हे जर आपण महाराष्ट्रापासून चोरून ठेवलं तर यासारखी मोठी शिक्षा कुठलीच असणार नाहीये. जसं जे लक्ष्मीबाई चित्रेंचं स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र आलं त्यावेळी त्यातलं जे साहित्य जे होतं, मनाला जे भावत होतं, अगदी तसंच बहिणाबाईंच्या बाबतीत होतं. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की आता हे जे सगळी काही कविता आहेत यातल्या काही कविता काव्यसंग्रहाच्या रूपात आपण प्रकाशित करायच्या. त्यातल्या बऱ्याचशा कविता आहेत, त्यातल्या 35 ते 36 कविता त्यांनी बहिणाबाईची गाणी नावाने प्रकाशित केलेल्या आहेत. हे त्यांचं बहिणाबाईंची गाणी हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ते बहिणाबाईंची गाणी हे पुस्तक. ह्याला प्रस्तावना दिलेली आहे प्रख्यात्रींनी, जी इथे दिलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर बरेचसे कार्यक्रम झाले. बहिणाबाईंच्या भक्ती बर्वेंनी जी भूमिका केली होती त्यावर पिक्चर निघाला, म्हणजे खानदेशी मळा आणि विदर्भाचा गळा नावाचं काहीतरी एक त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सादर करण्यात आला. आणि ह्या पुस्तक त्यांची पहिलीच पुण्यतिथी जी होती 3 डिसेंबर 1952 त्या दिवशी हे पुस्तक मौज प्रकाशननं प्रकाशित केलं. आणि खऱ्या अर्थानं त्या बहिणाबाईंच्या काव्याचा परिमळ महाराष्ट्रभर पसरला. हा परिमळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रख्यात्रीने केला
त्यामुळे प्र के अत्रेंना आणि बहिणाबाईंना या साहित्य विश्वाला त्यांनी दिलेलं जे काही साहित्याचं दान आहे त्याच्यासाठी मी खरोखर अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद.